काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 26 एप्रिल 2026. तर आता वाजलेत मित्रांनो 6:15. आपण 4:30 वाजता निघालो होतो घरून. आज लेट निघालो. सकाळी आपल्याला थोडंसं काम होतं. काम म्हणजे आई वगैरे गावी जाणार होते, त्यामुळे थोडंसं तिकडे गेलेलो. त्याच्यामुळे थोडा वेळ गेला. त्याच्यानंतर थोडं दुपारी क्रिकेट खेळायला गेलेलो आणि खेळून आल्यानंतर मग नंतर जेवण वगैरे केलं, आराम केला आणि मग 4 वाजता आपण निघालो. 4:15ला 4:30ला CNG भरला. CNG भरून आपण रोडपालीला तिथेच थांबलेलो जस्ट. तर तिथे थांबल्यानंतर आपल्याला एक नावड्यावरून डायरेक्ट मानखुर्द शिवाजीनगरची ट्रिप आली, शिवाजीनगर सिग्नलच्या तिथली. तर आपण डायरेक्ट ती ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि म्हणजे एक्सक्लुझिव्ह आली. यायचं नव्हतं आपल्याला, या एरियात आपण कधी सहसा येत नाही, पण एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली. पैसे पण चांगले दिले, त्यामुळे आपण आलो आहे आता. आणि कसं आहे मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह ट्रिप आल्या तर शक्यतो मी घेत असतो, सोडत नाही. कारण त्याच्यामुळे आपलं रेटिंग जे आपलं ॲक्सेप्टन्स रेट आहे तो खराब होत नाही. एक्सक्लुझिव्ह ट्रिपा आल्या तर शक्यतो उचलायच्या. आणि अशा पद्धतीनं आपण आता इथे येऊन थांबलो. इथून ट्रिपा तर वाचत आहेत, पण पिकअप खूप लांब लांबचे आहेत. पण एखादा चांगला पिकअप आपण इथून जवळचा कुठं असेल तर पिकअप घेऊन नवी मुंबई साईड किंवा ठाणा साईडला एखादी बुकिंग आली तर निघून जाऊ. तर दिवसाची पहिली ट्रिप संपली आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या JK7598 मराठी या यूट्यूब चॅनलला. तर बघतो आता कोणती एखादी ट्रिप मिळते चांगली. 6:15 झालेत. तर बघू शकता आपण आता सध्या इथं ब्रिजच्या बाजूला थांबलो. 6:15 झाले. 31 किलोमीटर गाडी चालली आणि ह्या ट्रिपचे आपल्याला 689 रुपये मिळाले. म्हणजे जवळजवळ 700 रुपयाच्या आसपास मिळाले. चांगले पैसे दिले, त्यामुळे आपण आलो आहे आता चालू करतो आणि बघतो कोणती ट्रिप मिळते. तर आपण आता आहे खारघरला. 7:20 झालेत आणि 58 किलोमीटर गाडी चालली. जस्ट तुम्हाला अपडेट दिलं तिथं शिवाजीनगरला सिग्नलला थांबलो होतो आपण. आणि आपल्याला एक 2 किलोमीटरवर चेंबूरवरून डायरेक्ट खारघरची ट्रिप आली. एक्सक्लुझिव्ह आली ही पण उबरमध्ये. ओला चालू करायला आपल्याला काही चान्सच भेटला नाही. डायरेक्ट आपण कस्टमरला आणलं, इथं ड्रॉप केलं आहे. 530 झाले. 5 मिनिट झाले ड्रॉप करून इथं पुढे येऊन थांबलो आहे. आता ओला अजून मी उबर पण सध्या बंदच केलं आहे. आता चालू करतो दोन्ही, ओला आणि उबेर. शॉर्टमध्ये आपलं जवळजवळ 1200-1250 रुपयाचं काम झालं आहे 2 ट्रिपमध्येच उबरमध्ये. तर बघूया आता, चांगलं आहे पिकावर. सध्या ट्रिपा दिसत आहेत आज. तर कारण का आज लग्न वगैरे बहुतेक तारखा आहेत, त्यामुळे दोन्ही बुकिंग माझ्या लग्नाच्याच होत्या. तर आता मी चालू करतो आणि उबर चालू करतो. उबरमध्ये लवकर मिळाली तर ठीक, नाही तर मग ओला चालू करू परत. मित्रांनो, अशा प्रकारे आपला 3रा ड्रॉप झालेला आहे. तर मित्रांनो, आपला आता जस्ट ड्रॉप झाला आहे कामोट्यामध्ये. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. खारघरला होतो. खारघरवरून डायरेक्ट एक्सेलची एक ट्रिप आली आपल्याला रडारमध्ये. मॅच केली, मॅच झाली आणि आता कस्टमरला ड्रॉप केले. 291 रुपये दिले या ट्रिपमध्ये आपल्याला. 5 किलोमीटरची ट्रिप होती. आता वाजलेत 8 आणि आपली गाडी चालली आहे 66 किलोमीटर. काम झालं आहे आपलं 1500च्या आसपास काम झालं आहे. बघूया आता इथून काय कोणची एखादी कामोट्यातून ट्रिप मिळते. आता ओला पण चालू करतो. ओलाला चालू करायला वेळ भेटला नाही, उबरमध्येच ट्रिपा झाल्यात आपल्या 3. तर बघतो आता ओला चालू करून. कामोट्याला होतो मित्रांनो आणि कामोट्यावरून असताना आपल्याला एक नेरूळची डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली उबरमध्ये. 440 रुपये काहीतरी दाखवलं होते, पण आपल्याला 480 रुपये दिले. कारण वेटिंग टाईम त्यांनी बराच होते, 10 मिनटं वेट केला. आणि ती ट्रिप ड्रॉप केल्या करायच्या अगोदरच आपल्याला दुसरी एक ट्रिप आली. नवी मुंबईचीच आहे. माहिती नाही कुठली ट्रिप आहे, त्याच्यावर नाव काय व्यवस्थित ॲड्रेस आला नाही, पण नवी मुंबईची आहे. चाललो आहे पिकअप लोकेशनच्या कस्टमरच्या. बघूया कुठली आहे, तुम्हाला ट्रिप एंड केल्यानंतर सांगतो. तर मित्रांनो, आपण नेरूळला होतो. नेरूळला ते कस्टमरला ड्रॉप केलं आणि लगेच आपल्याला तिथून नेरूळवरूनच ट्रिप लागली बेलापूरची. बेलापूरला एक डॉग म्हणजे कुत्र्यांचं एक हॉस्पिटल आहे तिथली. ॲक्च्युली ती ट्रिप मी एक्सेलची होती. कस्टमरच्या लोकेशनला गेलो, तिथं छोटा कुत्रा होता. ते बोलले सर मी कुत्र्याला अलाउड नाही घेत नाही आहे. ते बोलले सर भैया प्लीज़ कुछ भी करो ले लो, वो बीमार है, उसको कुछ लगा है और अर्जेंट उसको हॉस्पिटल जाना पड़ेगा. हमको 2-3 गाड़ियाँ कैंसिल हो गई, आप ऐसा मत करो. तर मी नाहीच बोलत होतो. ॲक्च्युली तसं आपल्याला कसं आहे मित्रांनो, गाडीमध्ये डॉग वगैरे असं अलाउड नाही आहे प्राणी घ्यायला. पण
त्यांचं ते लेडीज होती ना, ते खूप विरोध, म्हणजे एखाद्या प्राण्यावर किंवा एखाद्या आपला कुत्रा असेल याच्यावरती किती एखाद्या माणसाचं किती प्रेम असतं ना, ते मला त्या लेडीजमधून दिसलं. तर हेच तुम्हाला फक्त सांगायचं होतं. मग मी पण जास्त हे केलं नाही, म्हणलं चला ते एवढे हे करतायत, आणि ते कुत्र्याला काहीतरी पायाला त्याच्या लागलेलं, त्यामुळे त्यांनी ते टॉवेलमध्ये वगैरे गुंडाळून आणलेलं, व्यवस्थित आणलेलं त्यांनी, काय तसं काय हे केलं नाही. आणि मग त्यांना परत मी आता ड्रॉप केलं, इथं जस्ट पाठीमागच आहे. आणि आता इथं लॉग इन होतं आहे, उबर लॉग इनच आहे. ओला चान्सच भेटत नाही लॉग इन करायला, भेटला चान्स पण काही ट्रिप वाजल्या नाहीत चांगल्या. उबरमध्येच आपल्या 5 ट्रिप कंप्लीट झाल्यात, जवळजवळ 2300-2400 रुपयाचं काम झालं आहे. आता 9:26 झालेत, 89 किलोमीटर गाडी चालली. बघूया, आता इथं एक CNG पंप आहे. माझा विचार झाला CNG भरू आणि लेट नाईटपर्यंत 11-12 वाजेपर्यंत काम करूया. पण ट्रिपा लागण्यावरती, जर ट्रिपा लागल्या तर करू शकतो, नाही लागल्या तर मग आपण घरी जाऊ. देतो तुम्हाला अपडेट काय ते. मित्रांनो, आज आपलं नशीब एवढं चांगलं आहे ना, उबरने आपल्याला आज थांबूच दिलं नाही. आत्ता 6वी ट्रिप लागली आहे आपल्याला. जस्ट मी तुमच्याशी बोललो आणि CNG भरायसाठी चाललो तर लगेच पाठीमागून तिथून ट्रिप आली आपल्याला कामोट्याची डायरेक्ट, आणि ती पण एक्सक्लुझिव्ह 370 रुपये काहीतरी दाखवत आहे. तर चाललो आहे त्या पिकअप लोकेशनला, पिकअप करतो आणि तिथे गेल्यावर तुम्हाला देतो अपडेट आता पुढं काय करायचं ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 10:15 झालेत आणि 103 किलोमीटर गाडी चालली, 2 कांड्या CNG आहे. आणि आपण आता आलो आहे आपल्या लोकेशनला, कळंबोली रोडपालीला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोचलो आता रोडपालीला. बघितलं तुम्ही 10:15 वाजलेत, 103 किलोमीटर गाडी चालले जस्ट. आणि कमी वेळामध्ये ना मित्रांनो, आज खूप छान काम झालं आहे. 5ला निघालेलो आपण, म्हणजे 4-4:30ला निघालो. 5:15ला पहिली ट्रिप लागली होती आपल्याला. आणि 10 वाजेपर्यंत आपण उबरमध्ये 6 ट्रिपा कंप्लीट केलेत. टोटल मी स्क्रीनशॉट देतो आहे उबरचा. 2697, म्हणजे जवळजवळ 2700 रुपयाचं काम झालं आहे. एका कस्टमरने आपल्याला एक्स्ट्रा पैसे पण दिले, त्यामुळे टोटल 2700 रुपयाचं काम झालं आहे आपलं. तर बाकीचे दिवस म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत कधी कधी 2600-2700 रुपये करायला अख्खा दिवस निघून जातो. सकाळी 7-8 वाजता लॉग इन होऊन रात्री 6-7-8 वाजेपर्यंत कधी कधी 2700-3000 होत नाहीत. पण आज संडेला तुम्ही बघितलं असेल, इर्टिगा गाडीला एक्सेलला 5ला मी लॉग इन झालो आहे. आता 10-10:15 आले, म्हणजे 10ला ट्रिप मी इन केली कामोट्यामध्ये. 6-7-8-9-10 5 तासामध्ये मित्रांनो 2700 रुपयाची अर्निंग झाली. खूप सुंदर अर्निंग झाली. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, इर्टिगा गाडी ना शनिवार रविवार फुल धंदा असतो, फुल धंदा असतो. आणि बाकीचे दिवस ना मग थोडंसं प्रॉब्लेम असतं एक्सेल बुकिंगला. बाकीच्या प्राईमच्या वगैरे बुकिंग भेटतात, पण एक्सेल बुकिंग कमी असतात. पण आज चांगल्या बुकिंग मला, आणि उबरने मला, जसं मी उबर लॉग इन केलं तसं उबरने मला आज थांबू दिलंच नाही. प्रत्येक ही बुकिंग संपली ती बुकिंग संपली ही बुकिंग संपेपर्यंत दुसरी बुकिंग. आणि मला आज रडारमध्ये बुकिंग आल्याच नाहीत, डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह बुकिंग आल्या, बऱ्याच बुकिंग एक्सक्लुझिव्ह आल्या. पहिली बुकिंग आपल्याला लागलेली ती डायरेक्ट आपण यायला गेलेलो शिवाजीनगरला, मानखुर्दला. तिथून परत नंतर चेंबूरची बुकिंग डायरेक्ट खारघरवरून परत कामोठा, कळंबोली, नेरूळवरून परत कामोठा, बेलापूर, अशा या एरियामध्ये फिरत नवी मुंबई एरियामध्ये आपण टोटल 5 तासामध्ये 2697 रुपये खूप सुंदर अर्निंग झाली आज उबरमध्ये. आणि फक्त उबरमध्ये, ओला मला लॉग इन करायला वेळ भेटला नाही, रॅपिडो तर जो विषयच राहिला नाही. तर बाकीचं मला उबरने दुसरे ॲप चालू करायला चान्सच दिला नाही. उबरमध्येच एवढी छान सुंदर अर्निंग झाली. तर 2697 रुपये अर्निंग झाली मित्रांनो. आणि त्याच्यातून आपला 254 रुपये उबरचा पास मायनस करा, 85 रुपये ओलाचा पास मायनस करा. जरी आपण चालवले नसले तर महिन्याचा रिचार्ज केला आहे, त्यामुळे ते 85 रुपये आपला खर्चच आहे, तो मायनस केला. आणि 103 किलोमीटर गाडीचा आहे, म्हणजे 100 किलोमीटर गाडी आपण सरासरी 20चा ॲव्हरेज पकडतो. तर 20/5 म्हणजे 5 किलो CNG गेला तर 8×5 40, 400 रुपये होतात. तरी पण आपण 500 रुपये जरी खर्च CNG पकडला, 500 रुपये CNG मायनस केला, तर टोटल आपल्याला जवळजवळ 1860 रुपये किंवा 1850 रुपये अर्निंग प्रॉफिट 5 तासामध्ये. खूप चांगले अर्निंग झाली. 5 तासामध्ये 1800 रुपये प्रॉफिट एक चांगली झाली. अजूनसुद्धा मी जर आत्तासुद्धा मला बुकिंग खूप लागत होते, तिथून कामोठ्यातून बुकिंग लागत होते, आत्तासुद्धा मी अर्निंग करू शकलो असतो. पण आजचा दिवस जर मी
परत लेट झालं तर उद्या सकाळी उठायला लेट होईल, मग उद्याचं दिवसावरती परिणाम होईल, उद्या कामं व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे आपण घराच्या जवळ आलेलं काम होत्यात आणि अर्निंग पण चांगली झालेली. त्यामुळे आपण आता दिवस इथे एंड करतोय. व्हिडिओ आता मित्रांनो इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या ओला उबेर रिलेटेड अर्निंगसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती येत जातील. तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण एवढ्या मेहनतीमध्ये आपण एवढ्या ट्रिपा करत व्हिडिओ बनवत असतो, एवढी मेहनत घेते. यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा जे काय असेल यूट्यूब चॅनल चालू करण्यामध्ये, यूट्यूबमध्ये काम करण्यामध्ये खूप मेहनत आहे मित्रांनो. हे आपली मेहनत करत मी ती मेहनत घेतो आहे. त्या मेहनतीचं फळ मला यश नक्की मिळेल अशी आशा करतो. म्हणून सांगतो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या मेहनतीच्याकडे बघा, माझ्या कष्टाकडे बघा आणि मला सपोर्ट करा, एवढंच तुम्हाला सांगतो. तर भेटू आता पुन्हा उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, स्वीट ड्रीम, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.